हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या सेशन मध्ये. आज आपण तुमच्या इंग्लिश मधला जो चॅप्टर होता द लिटिल रिव्हर, जी की एक पोयम आहे, तिची रेसिटेशन करूया. आणि ह्याच्या बरोबरच आज आपण एक आणि एक फिगर ऑफ स्पीच ला पण पाहू की त्याच्यात काय असतं. चला बघूया द लिटिल रिव्हर. पोयम वाचायच्या आधी, सुरू करायच्या आधी आपण जी वॉर्मिंग अप आपली एक्सरसाइज होत्या त्या आपण बघत होतो. त्याच्यात आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये बघितलं एलिट्रेशनच्या बाबतीत. एलिट्रेशन मध्ये काय असतं की जो पोयम मध्ये जो पहिला साऊंड असतो तो बघितला जातो आणि तो जर सेम असला तर त्याच्यात एलिट्रेशन हा असा फिगर ऑफ स्पीच असतो. फिगर ऑफ स्पीच हे खूप सारे असतात, त्याच्यापैकी हा एक एलिट्रेशन हा महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये हे एलिट्रेशन असतं, जसं की एक्झाम्पल्स दिले होते. ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉंग्स, स्टेपिंग स्टोन, सिटी साइट, नो वन नोज. तर ह्याच्यामध्ये बी, एस, एस आणि त्यात स आणि हे न, तर हे असे साऊंड्स वरती लक्ष दिलं जातं. ह्याच्यात पहिल्या अक्षरांवरती नाही दिलं जात. जो फर्स्ट लेटर आहे तो वेगळा जरी असला तरी सुद्धा जर ह्याचं साऊंड एकच सारखं आहे तर ते कोणतं राहिले? एलिट्रेशन. जर बघा नो वन नोज, न, ठीक आहे, तर एन आणि के वेगळं आहे तरी सुद्धा हे पण एलिट्रेशन आहे. आणि अशाच प्रकारे सिटी साइट मध्ये स होत आहे, सी आणि एस आहे तरी सुद्धा हे एलिट्रेशन आहे. तर तुम्हाला मागच्या सेशन मध्ये मी होमवर्क दिला होता की असेच तुम्हाला 5 पेअर ऑफ वर्ड्स लिहायचे आहेत. तर तुम्ही लिहिले की नाही अजूनपर्यंत? लिहिले ना? ठीक आहे. जसं की कॅंगेरूज किड, तर कंगारूज किड अशा प्रकारचा आणि तुम्ही लिहू शकता. आता आज आपण बघूया ओनोमॅटोपोइया. मजेदार नाव आहे ना, हसू आलं असेल तुम्हाला नक्कीच. पण हे एक फिगर ऑफ स्पीच आहे. ह्याच्या बाबतीत वाचूया. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिसेंबल अ साऊंड. तर जे कवी असतात ते असेही शब्द लिहितात आपल्या पोयम मध्ये जे की रिसेंबल अ साऊंड, म्हणजे की कोणची आवाजाच्या बाबतीत सांगतात. आता आवाज म्हणजे काय? कोणती आवाज होतीये अशा प्रकारचं काही सांगतात. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल बँग, स्विश, बीप, रोर, ट्वीट एटसेट्रा. हे जितके शब्द आहेत हे काय सांगतात? ते कोणती आवाजाच्या बाबतीत सांगतात, की कोणती आवाज होतीये. मग ती चाहे चिमण्यांची असो, अॅनिमल्सची असो, नदीची असो, या मग बिजलीची आवाज असो, बिजली कडकते अशी, वीज कडकते अशी आवाज असो, तर कोणतीही आवाज असं काही असलं तर मग हा फिगर ऑफ स्पीच असतो. सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स. तर अशा शब्दांना काय म्हणतात? ओनोमॅटोपोएटिक. म्हणा माझ्या बरोबर, ओनोमॅटोपोएटिक. गुड. इफ दे अकर इन सेम लाईन ऑफ अ पोएम, जर असे शब्द पोयमच्या एका लाईनीतच येतात, द फिगर ऑफ स्पीच इज दॅट इन दॅट लाईन इज कॉल्ड ओनोमॅटोपोइया. तर जर एका लाईनीतच असे शब्द आले तर त्याला ओनोमॅटोपोइया असं म्हणतात. हे पहा, हे दोन्ही जे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच आता सांगितले गेलेत, एलिट्रेशन आणि ओनोमॅटोपोइया, हे दोघे फिगर ऑफ स्पीच आता जे आपण नेक्स्ट पोयम वाचणार आहे त्याच्यामध्ये यूज केलेले गेले आहेत. म्हणून याच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं गेलं ह्याच्यामध्ये. तर आय एम शुअर की तुम्हाला आता या दोन्हीच्या बाबतीत नीट क्लिअर झालं असेल. दोन वाचले आपण. एक आहे एलिट्रेशन, ज्याच्यामध्ये साऊंड परत परत रिपीट होते, एका साऊंडचे असतात. मग ते फिगर ऑफ या ह्याच्यामध्ये तुमचे अल्फाबेट्स वेगळे होऊ शकतात पण जो साऊंड आहे तो सेम राहील. जसं यांनी दिलं होतं सिटी साइट, सी आणि एस होता पण साऊंड कसली होती? स ची होती, म्हणून ते एलिट्रेशन होतं. आणि अशाच प्रकारे ओनोमॅटोपोइया काय असतं? ज्याच्यामध्ये पोएट जे आहे जे अशा शब्दांचा यूज करतो ज्याच्यात आवाजांच्या बाबतीत काही सांगितलं जातं. जसे हे एक्झाम्पल्स रूपात दिले होते. बँग, बँग कसं दारावरची आवाज असते बँग, किंवा स्विश अशी काही आवाज, तर त्याला ओनोमॅटोपोइया असं म्हणतात. नेक्स्ट बघा, थर्ड नंबर वरती लिहिलंय प्ले अ गेम. एक गेम खेळायच्या बाबतीत लिहिलंय. गेम आहे, फार मजेदार असा गेम आहे, तुम्ही खेळू शकता. अच्छा, ह्याच्यात हे लक्षात राहू द्या, तुम्ही आता ही जी एक्सरसाइज बघतोय अशा टाईपच्या एक्सरसाइज तुमच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा येतात. तर म्हणून ह्याला लक्ष देऊन पहा, समजा आणि ह्याला करायचा प्रयत्न करा. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 मिनिट्स. तर ह्याच्यात तुम्ही काय करू शकता, जो की हा गेम आहे जो तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळू शकता. 5 मिनिटाचा टाइम ठेवा. युझिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमॅटोपोइया, या वर्डचा यूज करून, ह्याच्या शब्दांचा यूज करून काय करायचं तुम्हाला? मेक एज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. तुम्हाला कितीतरी, जितकेही तुम्ही बनवू शकता, असे 4, 5 किंवा 6 अक्षरी शब्द बनवायचे आहेत. आणि जितकेही बनवू शकतात तेवढे बनवा. द वन हू मेक्स मॅक्सिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाइम लिमिट इज द विनर. आणि जो सगळ्यात जास्त लिहिलेले शब्द असे तो विनर राहिले. आता आपण बघू शकतो ओनोमॅटोपोइया ह्याच्यात खूप सारे अक्षर आहेत.
तर ह्याचे तुम्ही काय शब्द बनवू शकता? जसं पहा, POET पोएट, POEM पोएम. तर अशाच प्रकारचं तुम्ही खूप सारे शब्द बनवू शकता. त्याच्यात 4 पासून स्टार्टिंग आहे, म्हणजे 4 अक्षर, म्हणजे 4 अक्षर, कमीत कमी 4 अक्षर असले पाहिजे. सपोज जर 3 अक्षरी असेल तर मग अनेकही शब्द बनवू शकता. टॉप, पॉट, ठीक आहे, मॅट, अशा प्रकारचे. तर तुम्ही ह्याच्यातनं खूप अक्षर शोधा आणि ह्याच्यातनं शब्द बनवा. 4, 5 आणि 6 अक्षरी शब्द ह्याच्यातनं बनू शकतात. तर हा पण फार मजेदार गेम आहे. तुम्ही असे मोठे मोठे अक्षर घेऊन तुम्ही याचं करू शकतात, अशा प्रकारचं. आता बघा तुम्ही, हे आपलं झालेलं आहे. आता द लिटिल रिव्हर ही जी पोयम आहे, सगळ्यात पहिले आपण याचं रेसिटेशन करू. तुम्हाला मी ऑलरेडी सांगून चुकले, ही पोयम कोणी म्हटली आहे, कोणी लिहिली आहे? रवींद्रनाथ टागोरने. यांना आपण काय म्हणतो? गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना हे पण नावाने म्हणतो. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. No sign of slime, the sands shine bright. On one shore, cash fields blossom white, chirping mannas through that sight. The jackal's howl is heard there at night. Across lie groves of mango and palm. The village priests dwell in their cool shade. Girls and boys bathe close to the bank, splashing with their gamchas as they wade. At dusk and dawn, once their bath is done, they dip, wash clothes to trap small fish. To their household tasks, the wives return, having used river sand to scour each dish. In Ashad, clouds gather, the waters rise, the rivers in spate, the current grows strong. The air is rife with babbling sounds as the muddy torrent swirls along. The woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. रवींद्रनाथ टागोर. बघा, याच्यात चित्रही दिलं आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा दिसतोय जो की पाण्यामध्ये अशा प्रकारच्या नदीच्या पाण्यात खेळतोय. या पोयम मध्ये जे आहे 2 ऋतूंचा उल्लेख केला गेला आहे. ते 2 ऋतू कोणते आहेत? समर म्हणजे ग्रीष्म ऋतू, आणि दुसरा आहे रेनी सीझन म्हणजे पावसाळा जो असतो आपला तो. असे 2 ऋतूंचा उल्लेख करून नदी, जी छोटी नदी आहे त्याच्या बाबतीत सांगितलं गेलंय या पोयमच्या थ्रू, की त्याच्यामध्ये कशा प्रकारे जे आहे काय काय होतं, काय काय हलचल असते त्या नदीच्या पाण्यात, त्या छोट्याशा नदीच्या पाण्यामध्ये. तर अशा प्रकारे सांगितलं आहे. आपण पढायची सुरुवात करायची. आवर लिटिल रिव्हर इट मिएंडर्स अलॉंग, म्हणजे आमची छोटीशी जी नदी आहे, इट मिएंडर्स अलॉंग. मिएंडर्सचा अर्थ काय झाला पहा इथे. फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स. फ्लो जो असतो म्हणजे जो वेग असतो नदीचा, विथ ट्विस्ट अँड टर्न्स. ट्विस्ट म्हणजे असं असं जे ट्विस्ट होते, टर्न घेते. तर नदी तुम्ही जर बघितली असेल कधी, कोणची मोठी नदी जर बघितली असेल तर त्याच्यात काय असतं, खूप ट्विस्ट अँड टर्न असतात, अशी अशी जाते ती. तर हेच म्हणतात की आवर लिटिल रिव्हर, आमची छोटीशी नदी, इट मिएंडर्स अलॉंग. तर ती आमच्या बरोबर अशी इकडे इकडे अशी घुमून फिरून घुमावदार आहे, ती घुमावदार जाते. इन समर म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये, गरमीच्या ऋतूमध्ये, द वॉटर इज ओनली नी डीप, तर तेव्हा पाणी जे आहे फक्त नी डीप असतं. नी म्हणजे काय, आपले गुडघे, ठीक आहे. तर नी डीपचा अर्थ आहे की पाणी जे आहे नुसतं गुडघे भिजे आपलं एवढंच पाणी असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इज. आणि जे काऊज आहेत म्हणजे की गायी आहेत, आणि कार्ट्स म्हणजे काय, बुलक कार्ट्स वगैरे असतं ना, घोडागाडी, बैलगाडी. तर त्याचे काऊज अँड कार्ट्स म्हणजे की गायी, आणि जे कार्ट्स आहेत, वेगवेगळ्या गाड्या आहेत, त्या क्रॉस इट विथ इज, त्या नदीला आरामाने एकदम त्याला क्रॉस करू शकतात, त्याला पार करू शकतात. का? कारण की पाणी एवढं कमी आहे, पाणी एवढं गुडघ्यापर्यंतच आहे, त्याच्याहून जास्त नाहीये. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. आणि बँक्स म्हणजे काय, नदीचा जो किनारा आहे, दो हाय म्हणजे जो जरी उंच जरी असला तरी तो स्टीप नाहीये, म्हणजे तो गहरा नाहीये, खूप उंच असा नाहीये, उंच असू नये असा खूप नाहीये. तर अशा प्रकारचे या 4 लाईनींचा अर्थ हा झाला. पुढच्या लाईनी काय आहेत ते आपण पुढच्या आपल्या सेशन मध्ये बघूया. आता ह्याच्या आपण एक्सरसाइज पार्ट एकदा बघूया, तोही फार जरुरी आहे.
तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधलाच आपण लास्ट सेशन मध्ये सुरू केलं होतं, तर त्याच्यातलाच पुढचा भाग बघूया. क्वेश्चन 2 चा ए आहे, फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. अशा 5 लाईनी आपल्याला पोयम मधनं काढायच्या आहे, निवडायच्या आहे, ज्यात फिगर ऑफ स्पीच असे एलिट्रेशन. एलिट्रेशन जे आपण वाचून चुकलोय. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन. आणि मग त्याच्यानंतर एलिट्रेशन शोधून आपल्याला ते शब्द अंडरलाईन करायचे आहे, त्यांच्या खालती एक लाईन लावायची आहे ज्यांचं रिपिटेशन झालं आहे प्रत्येक लाईनीत. आता बघा पहिली जी होती, अँड काउज अँड कॅट्स कॅन क्रॉस विथ इज. त्याच्यामध्ये सी हा अक्षर परत परत आलेला आहे. काउज मध्ये सी, कॅट्स मध्ये कॅन, क्रॉस. तर ह्याच्यामध्ये आपण लाईन लावली आणि एलिट्रेशन आहे, ह्याच्याने आपल्याला कळलं. सेकंड लाईन, नो साइन ऑफ स्लाइम द सँड्स शाईन ब्राईट. तर साइन, स्लाइम, सँड्स हे तिघांमध्ये एस आहे. एस शाईन मध्ये पण आहे, पण ह्याचं उच्चारण कसं होतंय, शाईन श, आणि बाकींचं कसं होतंय स. तर म्हणून आपण इथे नुसती लाईन लावली आहे एलिट्रेशन मध्ये. गर्ल्स अँड बॉयज बेथ क्लोज टू द बँक. आता ह्याच्यामध्ये ब, बॉयज बेथ बँक, तर ह्याच्यामध्ये बीच्या खालती आपण लावली. हे तुम्ही फार महत्वाचं आहे, समजून घ्या, कारण की तुमच्या एक्झाम मध्ये आउट ऑफ द जे आहे तुमच्या सिलेबस पण काही पोयम आली आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला असं करायचं, तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. मग आहे ऍट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. तर डस्क अँड डॉन, तर डी, ड आणि हे पाठ डी डी डी, हे तिन्हीमध्ये डी आलं. अशाच प्रकारे दे डिप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. तर ह्याच्या टी, ह्याचं आपलं एलिट्रेशन मध्ये दोनदा आपलं रिपिटेशन झालेलं आहे. मग आहे पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटोपोइया. आता ओनोमॅटोपोइया ज्याच्यात साऊंडच्या बाबतीत असे, तर ते कोणते आहे, चर्पिंग मॅनाज थ्रू दॅट साइड. चर्पिंग, मॅना काय करते, चर्प म्हणजे मैन्याची आवाज आहे. द जॅकेल्स हाऊल इज हर्ड देअर एट नाईट. जॅकेलची हाऊल म्हणजे जॅकेलची आवाज, जे ते ओरडून जे बोलतं त्याला हाऊल म्हणतात. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स. हे एअर म्हणजे वाऱ्याचा जो आवाज आहे, बॅबलिंग साऊंड्स. आणि ऍज द मडी टॉरेंट स्वर्ल्स अलॉंग. मडी टॉरेंट स्वर्ल्स, ते स्वर्लचं पण स्वर्ल म्हणजे असं घुमणं, तर त्याची पण आवाज आहे. व्हॉट एस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेज डिस्क्राईब. आता ह्याच्यात काही फ्रेजेस दिलेले आहेत पोयमशी रिलेटेड, आणि हे काय सांगतात, हे काय म्हणणं चाहतात ते हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, देअर कूल शेड. देअर कूल शेड मध्ये काय म्हणायचं तात्पर्य आहे, द कूल शेड ऑफ मँगो अँड पाम ग्रोव्स. तर म्हणजे आंब्याच्या आणि पामच्या जे झाडं आहेत त्यांची जी शेड आहे, त्यांचं जे सावलीमध्ये लोक बसतात. तर कूल शेड म्हणजे कसलं, मँगो आणि पाम शेड, पाम जे ट्री आहेत त्यांचा जो थंड थंड शेड आहे त्याच्यामध्ये. ओनली नी डीप. ओनली नी डीपचा काय अर्थ आहे, द वॉटर इन द रिव्हर विच इज ओनली नी डीप ड्युरिंग समर. समर्स मध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये जे नदीचं बहाव, नदीचं पाणी आहे ते फक्त नी डीप म्हणजे गुडघ्यापर्यंतच असतं, हे ह्याच्यात सांगायचं तात्पर्य आहे ओनली नी डीप मध्ये. मग आहे नॉट टू स्टीप. नॉट टू स्टीपचा काय अर्थ झाला, बोथ द बँक्स ऑफ रिव्हर विच आर नॉट व्हेरी स्टीप, नॉट रायझिंग शार्पली. हे आता आपण वाचलं होतं पहिल्या स्टॅन्झामध्येच आला होता शब्द नॉट व्हेरी, नॉट टू स्टीप. म्हणजे की बोथ द बँक्स म्हणजे नदीचे दोन्ही जे किनारे आहेत, दोन्ही जे काठ आहेत ते काय आहेत, विच आर नॉट व्हेरी स्टीप, ते फार जास्त स्टीप नाही, म्हणजे नॉट रायझिंग शार्पली, खूप जास्त असे शार्पली ते राईज नाही करत, उंच म्हणजे उंच असूनही असं नाहीये की कोणी तिथे पोहोचू नाही शकत. तर ह्याचा अर्थ हा झाला. हाऊसवर्क ऑन द रिव्हर बँक, याचा अर्थ काय झाला, हाऊस होल्ड वर्क ऑफ वाईफ्स. म्हणजे जे बायका जे घरचे कामं करतात नदीच्या काठ्यावरती येऊन, काय कामं करतात, कपडे धुणं, भांडी धुणं, असे सगळे कामं. तर हे हाऊस होल्ड ऑन द रिव्हर बँक, तर रिव्हरच्या नदीच्या काठावरती घराचे काम, तर त्याचा अर्थ हा झाला. इन स्पेट, इन स्पेटचा अर्थ काय झाला, रिव्हर्स फ्लड, नदीचा जो फ्लड आलेला आहे, म्हणजे की जो ते जेव्हा पावसाळा असतो काय येतो तेव्हा फ्लड येतो, तर तेच इन स्पेटचा अर्थ हा आहे. राईफ विथ साऊंडचा अर्थ आहे द एअर, म्हणजे जे वारं आहे ते राईफ विथ साऊंड्स. मग आहे क्वेश्चन 5, द पोएम डिस्क्राइब्स 2 डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड इन रेनी सीझन. 2 डिफरंट पिक्चर्स दाखवले, समर सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतू आणि पावसाळा रेनी सीझनचे. राईट डाऊन 4 पॉइंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीझन ऑफ द रिव्हर. तर चेंज कसा होतो सीझन, त्याच्यात कॉन्ट्रास्ट आपल्याला लिहायचा आहे. बघा, इन समर आणि इन मान्सून, गरमीमध्ये आणि मान्सून मध्ये. लिटिल रिव्हर वॉटर ओनली नी डीप, म्हणजे पाणी कमी असतं
आणि जे पाणी असतं ते नी डीप असतं, गुडघ्यापर्यंत असतं. आणि मान्सून मध्ये, पावसाळ्यामध्ये काय असतं, फ्लडेड रिव्हर, पाणी जे आहे खूप सारं पाणी असतं आणि पाणी तेज असतं. मिएंडर्स अलॉंग, करंट स्ट्रॉंग. तर ह्याच्यामध्ये काय असतं, करंट असते. मान्सून मध्ये, पावसाळ्यामध्ये खूप जास्त करंट असतं पाणीमध्ये, खूप तेज भाव असतो. आणि मिएंडर्स अलॉंग म्हणजे पाणी ते असं घुमावदारून आरामाने जातं. बँक्स नॉट सो स्टीप. समर मध्ये, गरमीच्या दिवसांमध्ये बँक्स जे असतात, नदीचे जे काठ असतात ते खूप स्टीप नसतात, पण वॉटर रायझेस, टॉरेंट स्वर्ल्स अलॉंग. तर म्हणजे मान्सून मध्ये, पावसाळ्यामध्ये काय असतं, पाणीचं स्तर वाढतं आणि टॉरेंट स्वर्ल्स म्हणजे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं असं घुमावदार असं होतं पाण्यांमध्ये. अशाच प्रकारे लास्ट आहे, नो साइन ऑफ स्लाइम, सँड्स शाईन ब्राईट. हे सगळे शब्दांनी कळतंय आपल्याला की समर आणि विंटर. तर सँड्स शाईन ब्राईट, जो जो वाळू असतो नदीच्या किनाऱ्याचा तो खूप छान ब्राईटली शाईन करतो, दिसतो आपल्याला. आणि मान्सून मध्ये काय, द विलेज स्टिर्स टू लाईफ, पीपल सेलिब्रेट रेन. आणि लोक जे आहे रेनला सेलिब्रेट करतात. अशा प्रकारे हे दोन आपण समर आणि मान्सूनचे हे पाहिलेले आहे. आता बघा 12 ते 15 लाईन मध्ये, क्लासमेट सेव्ड यू फ्रॉम ड्राउनिंग इन पिकनिक. तर हे एक तुम्हाला, तुम्ही पिकनिक वरती गेले आणि तुमच्या मित्रांनी तुम्हाला कसं वाचवलं नदीमध्ये वाहण्यापासून. इट वॉज द रेनी सीझन, रेनी सीझन होता पावसाळ्याचा. 40 स्टुडंट्स अँड 3 of our students went to our class picnic to लोणावळा टू एन्जॉय द सीनरी ऑफ रेनी सीझन. आम्ही 40 स्टुडंट्स आणि 3 आमचे टीचर्स जे आहेत ते गेले लोणावळ्याला एन्जॉय द सीनरी ऑफ रेनी सीझन, की आम्ही रेनी सीझन पाहू. देअर वी सेटल्ड नियर अ बिग रिव्हर, तिथे आम्ही एक मोठ्या नदीजवळ बसलो. आणि वी स्टार्टेड प्लेइंग क्लोज टू द बँक ऑफ द रिव्हर, आणि आम्ही जे आहे नदीच्या जवळ काठावरती खेळू लागलो. ऍट वन्स आय स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर, अचानक से माझा पाय पिसरला आणि मी पाण्यात, नदीमध्ये पडलो. आय डिड नॉट नो स्विमिंग, मला पोहणं नव्हतं येत. आय शाउटेड फॉर हेल्प, मी जोराजोराने ओरडू लागलो आपल्या मदतीकरता. अवर टीचर्स अँड ऑल अदर क्लासमेट्स गॅदर्ड ऑन द बँक. तर माझे जे टीचर्स होते आणि बाकी जितकेही क्लासचे मुलं होते सगळे तिथे येऊन गेले. 3 of my classmates who knew swimming jumped in the river. तर 3 मुलं ज्यांना स्विमिंग येत होती ते पाण्यात कूदले. दे हेल्ड माय हँड्स फर्मली, पुल्ड मी टुवर्ड्स द बँक. तर त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि मला नदीच्या काठावरती आणलं. अँड ब्रॉट मी सेफ टू द बँक ऑफ द रिव्हर, आणि मला बाहेर काढलं पाण्यापासून. आय थँक माय क्लासमेट्स फॉर सेव्हिंग माय लाईफ. तर मी आपल्या जे मुलं होते त्यांना मी थँक्यू म्हटलं, त्यांना धन्यवाद दिला, आभार दाखवला. आय शेल ऑलवेज बी ग्रेटफुल टू दॅम, आणि मी नेहमीच त्यांचा आभारी राहीन. तर अशा प्रकारे आज आपण काही महत्वाचे विषय बघितले. आपण आज पाहिलं की पॅराग्राफ रायटिंग कसं असतो आणि वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या वस्तू पाहिल्या. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू. बाय.